महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आरपीआयच्या खालापूर तालुका अध्यक्षपदी महेंद्र धनगावकर यांची निवड। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिल्या शुभेच्छा। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून जात असताना त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना सदिच्छा भेट दिली। यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, ॲडव्होकेट मिलिंद गायकवाड व खालापूर तालुक्यातील आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सदिच्छा भेट दिली। यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन आभार मानले। यावेळी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खालापूर तालुका अध्यक्षपदी समाजाच्या न्याय हक्कासाठी काम करणारे महेंद्रजी धनगावकर यांची पुन्हा नियुक्ती करून आपल्या समाज बांधवांना न्याय देण्यासाठी निवड केल्याचे स्पष्ट केले। महेंद्रजी धनगावकर यांची पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खालापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने रायगड जिल्हा तसेच खालापूर तालुक्यातील सर्व थरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी महेंद्र धनगावकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खालापूर तालुका रिपब्लिकन पार्टीच्या अध्यक्षपदी महेंद्र धनगावकर यांची निवड करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। रसायनी राकेश खराडे। ही सर्व जनतेची संपूर्ण खालापूर तालुक्याची इच्छा आहे की भाई आज पुन्हा खालापूर तालुका अध्यक्ष झाले। त्यांनी त्यांच्या मगाच्या वक्तव्यामध्ये सांगितले आहे की त्या कशा पद्धतीने कामं केलं आणि त्यामुळेच तर ते आज पुन्हा खालापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत। आज दलितांना किंवा संपूर्ण समाजाला एक भक्कम नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि ते नेतृत्व हे भाईंच्या रूपात आज आपल्याला पुन्हा खालापूर तालुक्याला मिळालं आहे। मी भाईंना पुन्हा शुभेच्छा देतो की तुम्ही आमचे खालापूर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे झालेले आहात आणि आता आमच्या पाठीशी आम्हाला सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आहोत आणि आमच्या समस्या असतील किंवा समाजाचा विकास असेल तो आमचा 100% होणार अशी मला खात्री आहे। अशी मी साहेबांना विनंती करतो की ते आम्हाला हे करतील। तर माझ्या मी ॲडव्होकेट मिलिंद गायकवाड या ठिकाणी साहेबांचं खालापूर तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो। खरं तर मी गेली 30 वर्ष भारतीय दलित पॅंथरचा एक कार्यकर्ता होतो आणि दलित पॅंथरचं काम करत असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि त्या संघटनेमध्ये राजकीय संघटनेमध्ये मी गेली 25 वर्ष काम करतो आहे। मी सुरुवातीला आमच्या चौक विभागाचा अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर मी खालापूर तालुका अध्यक्ष झालो। गेली 15 वर्ष मी सतत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष आहे। जिल्ह्यामध्ये असं कुठलंच इतकं मोठं पद इतकं वर्ष भोगणं कोणाच्या नशिबी आलं नसेल, ते माझ्या नशिबी आलं। त्याचं कारण असं की मी काम करीत असताना तळागाळातला जो कार्यकर्ता आहे, रिपब्लिकन आंबेडकर चळवळीतला जो कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला मी नेहमी न्याय देण्याचं काम केलेलं आहे। मग पोलीस स्टेशन असो, कोणाचं हॉस्पिटलचा मॅटर असो, कुठल्या कंपनीचा मॅटर असो, कामगारांना देखील न्याय देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून या कार्यकर्त्यांनी मला इतकं उचलून धरलं की त्यांनी मला माझ्यावरती प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या बलावरतीच आज मी पुन्हा एकदा तालुका अध्यक्ष म्हणून आज आपल्यासमोर आहे। आणि पक्षश्रेष्ठींनी देखील माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्याच्या मागचं कारण देखील हे आहे की मी अतिशय प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे। तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देणं, त्याच्या प्रसंगाला धावून जाणं, त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे काम करत असल्यामुळे आज मला कार्यकर्त्यांनी संधी दिलेली आहे। आणि कार्यकर्ता खरं तर आपल्याला एखादं गाणं आवडलं किंवा एखादं पिक्चर आवडला तर आपण तो 2 वेळा बघतो, परंतु माझ्या कार्यकर्त्यांना मी आवडल्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी मला 20 वर्ष स्वीकारलेलं आहे। ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे। पार्टी ऑफ आठवले गटाच्या तालुका अध्यक्षपदी पुनर्निवड झाली, फेरनिवड झाली। जे काय राजकारण होतं सगळं अंतर्गत काय वादावाद असतील, काय होत्या का, कोणाची नाराजी होती का, आता नेमकं आपण कशा पद्धतीनं काम करणार आहोत। आगामी काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या ठिकाणून आपण वास्तव्य करतात
त्या हद्दीतील चौक ही देखील मोठी ग्रामपंचायत आहे, तिथे देखील आता निवडणूक होणार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आता कशा पद्धतीने याला सामोरं जाणार आहे का, नेमकं इतरांना आपल्या मदतीत काय आव्हान असणार आहे? एक मिनिट बोला. खरं तर मी गेली 30 वर्ष भारतीय दलित पॅंथरचा एक कार्यकर्ता होतो आणि दलित पॅंथरचं काम करत असता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि त्या संघटनेमध्ये, राजकीय संघटनेमध्ये मी गेली 25 वर्ष काम करतो आहे. मी सुरुवातीला आमच्या चौक विभागाचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मी खालापूर तालुका अध्यक्ष झालो. गेली 15 वर्ष मी सतत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तालुका अध्यक्ष आहे. जिल्ह्यामध्ये असं कुठलंच इतकं मोठं पद, इतकं वर्ष भोगणं कोणाच्या नशिबी आलं नसेल, ते माझ्या नशिबी आलं. त्याचं कारण असं की मी काम करीत असताना तलागाळातला जो कार्यकर्ता आहे, रिपब्लिकन आंबेडकर चळवळीतला जो कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला मी नेहमी न्याय देण्याचं काम केलं. मग पोलीस स्टेशन असो, कोणाचं हॉस्पिटलचा मॅटर असो, कुठल्या कंपनीचा मॅटर असो, कामगारांना देखील न्याय देण्याचा मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या कार्यकर्त्यांनी मला इतकं उचलून धरलं की त्यांनी मला माझ्यावरती प्रचंड प्रेम केलेलं आहे. आणि त्या कार्यकर्त्यांच्या बलावरती आज मी पुन्हा एकदा तालुका अध्यक्ष म्हणून आज आपल्यासमोर आहे. आणि पक्षश्रेष्ठींनी देखील माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे, त्याच्या मागचं कारण देखील हे आहे की मी अतिशय प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. तलागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देणं, त्याच्या प्रसंगाला धावून जाणं, त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, हे काम करत असल्यामुळे आज मला कार्यकर्त्यांनी संधी दिलेली आहे. आणि कार्यकर्ता खरं तर आपल्याला एखादं गाणं आवडलं किंवा एखादा पिक्चर आवडला तर आपण तो 2 वेळा बघतो, परंतु माझ्या कार्यकर्त्यांना मी आवडल्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी मला 20 वर्ष स्वीकारलेलं आहे. ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. राहिला विषय ग्रामपंचायती निवडणुका असतील किंवा पंचायत समिती निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, मी सातत्याने ह्या निवडणुकामध्ये अनेक वेळा सामोरे गेलो आहे. आणि त्या निवडणुकामध्ये सामोरे जात असताना माझा जो तलागाळातला कार्यकर्ता आहे त्याला मी प्राधान्य दिलेलं आहे. माझे आज तालुक्यामध्ये 7 ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच कार्यरत आहेत. काही गावांमध्ये मी संपूर्ण पॅनल निवडून आणलेला आहे, रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली आणलेला आहे. आणि अनेक काम करत असताना, विकासाची कामं देखील करत असताना कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. तो विश्वास त्यांचा कुठेही फेल न होता तो आणखी वाढत जाईल अशा पद्धतीचं काम आज माझ्या हातातून याच्या पुढे देखील होत राहणार आहे. एवढीच मी आज आपल्याला या प्रसंगी सांगू इच्छितो. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.